बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व लातूरकरांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली 8वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगर बार्शी रोड रामेगाव या ठिकाणी आयोजित केलेली आहे। एकूणच परिषदेचा कार्यक्रम ही 2 सत्रामध्ये आहे। सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण करून पूज्य भिक्खू संघ आणि उपासक उपासिकांची नेहमीप्रमाणे रॅली असणार आहे। त्यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे। दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी महाविहार सातकर्णी नगर येथे उद्घाटन धम्म परिषदेचं अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष जे की दिल्लीवरून उपस्थित राहणार आहेत पूज्य भदंत करुणानंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि वेगवेगळे भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तेव्हा नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि समाजामध्ये शील सदाचार रुजवण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित केली जाते आणि म्हणून आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्म देशनेचा लाभ घ्यावा, बौद्ध धम्माचं ज्ञान बौद्ध धम्माचं चिंतन करावं अशी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो। शहर तथा जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना विनंती करण्यात येत आहे की दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व तमाम लातूरकरांच्या वतीनं 8व्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या धम्म परिषदेच्या निमित्तानं 25 डिसेंबर रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य अशा धम्म मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे। त्या धम्म मिरवणुकीचा जो प्रारंभ आहे त्याचा समारोप डॉक्टर आंबेडकर पार्क येथे होईल आणि आंबेडकर पार्क येथे मुख्य ध्वजारोहण झाल्यानंतर दुपारी ठीक 12 वाजता रामेगाव सातकर्णी नगर येथे या धम्म परिषदेला प्रारंभ होईल। या धम्म परिषदेमध्ये तथागत भगवान बुद्धाच्या समतेच्या, शांतीच्या, करुणेच्या विचाराचा खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार व्हावा, माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागावं, हा बुद्ध विचार जनमानसामध्ये रुजावा यासाठी या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणून तमाम लातूरकरांनी, लातूर जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी या धम्म परिषदेत उपस्थित राहावं। 25 डिसेंबर रोजी होत असलेली जी धम्म परिषद आहे ही धम्म परिषद किंवा एकूणच सगळ्या धम्म परिषदा ज्या काही होत असतात या धम्म परिषदा काही एका विशिष्ट जाती घटकाच्या नाहीत, पण इतर जाती घटकाचे लोक या धम्म परिषदेकडे जातीय चष्म्यातून नेहमीच बघत असताना आपला दिसून येत आहे। तेव्हा माझं सगळ्यांना आव्हान आहे, बहुजन समाजातल्या सर्व आमच्या विविध जातीतील बांधवांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की या धम्म परिषदेमध्ये आपण उपस्थिती लावली पाहिजे, धम्म जाणून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे। कारण बुद्धाचा धम्म हा आपल्या आचरणाचा धम्म आहे आणि हा मानवतावादी धम्म आहे। त्यासाठी आपण वेगवेगळ्या समाज घटकांनी अशा धम्म परिषदांना आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजेत। या परिषदेला बाहेरच्या देशातील आणि या ठिकाणचे देखील भिक्खू या ठिकाणी धम्मदेशना देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। या परिषदेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की या ठिकाणी अतिशय चांगले विषय या धम्मदेशनेच्या अनुषंगाने मांडले जाणार आहेत। दुसरी गोष्ट अशी की ही धम्म परिषद जी आहे ती सातत्याने या ठिकाणी होत आहे आणि सातत्याने धम्माचं कार्य या ठिकाणी होत आहे। तेव्हा अशा या धम्म परिषदेला या ठिकाणी आदरणीय भंते पयानंदजी यांनी आव्हान केल्याप्रमाणे बौद्ध धर्मावर, बौद्ध विचारावर श्रद्धा असणाऱ्या लोकांनी मोठ्या संख्येने या धम्म परिषदेला उपस्थित राहावं असं मी देखील या ठिकाणी या परिषदेच्या अनुषंगाने आवाहन करतो।